अरे मितू, क्या है बेटा? पिज्जा। पिज्जा खा रहे हो? हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि ऋतूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना आज मी तुमच्याशी रुटीन ब्लॉग शेअर न करता एक काही वेगळा ब्लॉग घेऊन येत आहे, म्हणजे एक वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहे. बऱ्याच दिवसापूर्वी मला ना एक कमेंट होती, मला वाटते जवळजवळ मी 10 तारखेच्या कार्यक्रमासाठी गावाला गेली, त्याच्या 1-2 दिवसाच्या आधी कमेंट होती की ताई तुम्ही तुमचं कपाट जे आहे ते कसं ऑर्गनाईज करता, प्लीज मला म्हणजे आम्हाला शेअर करा. तर तेव्हा ना मी जे काही घरी घालायचे वगैरे कपडे असते ते कसे ऑर्गनाईज करते हे दाखवलं होतं सायंकाळच्या रुटीनमध्ये. तर त्या ताईंना ते रुटीन जे आहे ते माझं आवडलं आणि त्यांनी मग कमेंट केली होती. तर चला आता बऱ्याचशा ताईंना खूप अशी हेल्प होईल. जे काही आहे ते एकदम साधं सिंपल असं आहे, पण जसं आहे तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो हेल्पफुल वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. आता तुम्ही इथे बघू शकता की समोरच्या कप्प्यामध्ये ना अशा प्रकारे ठेवला आहे. गावाकडून आली त्याच्यानंतर काहीच चेंजेस मी केला नाही, कारण तुम्हाला आता व्हिडिओ बनवून दाखवायचं होतं त्याच्यासाठी. तर असे इथे मुलांचे वगैरे कपडे आहे जे की आता ठेवलेले आहे, मला करायचंच होतं ऑर्गनाईज त्याच्यामुळे. आणि इथे यांचे कपडे आहे, हे मितूचे कपडे प्रेस केलेले आहे पण वरतीच ठेवले मी त्या दिवशी गडबडीत. आणि इकडे साड्या वगैरे आहे ते सगळं जेवढं काही कपाट आहे ना तेवढं मी सगळं काही चेंज करणार आहे. तर आता असं आहे, बिलकुल कमी कमी कपडे दिसत असणार तुम्हाला. त्याच्यानंतर इकडल्या कप्प्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स, पूर्ण बॅग्स वगैरे थोडं अस्ताव्यस्त झालेलं आहे, पण आता मी सगळं काही ओके करणार. 4:30 वाजलेले आहे, आता बघू केवढं होते काय होते. 4:30 मला यासाठी वाजतात कारण ना दुपारी 1 ते 2 पर्यंत जेवण खावणच होते, कारण स्मितू 1:15 वाजताच्या दरम्यान येते, 12:30ला सुटतो तो. 1:15च्या दरम्यान आलं की नंतर अर्धा-पाऊण तास असाच जेवणं खावण्यात मुलांचं हातपाय धुणं, उचल वाचल ह्या त्या गोष्टीत चाललं जाते. आणि मग कसे 2 वाजतात हे माहिती पडत नाही. आणि 2 नंतर मी घेते एडिटिंगला, मला 1 ते 1.5 तास हा लागतोच. बऱ्यापैकी मी एडिटिंग जी आहे ती करून ठेवते, म्हणजे असं पूर्ण जिथे जिथे व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे ते फक्त काम जे आहे ते बाकी ठेवते. आणि जेवढं काही आपलं फास्ट मोड, स्लो मोड किंवा कुठे ॲनिमेशन वगैरे द्यायचं ते सगळं करून ठेवते. फक्त जेव्हा मला व्हॉइस ओव्हर द्यायचं राहील तेव्हा सगळं घर शांत झालं तेव्हा मी देते. त्यामुळे फक्त 1 ते 1.5 तास एक सलग बसलं की होऊन जाते माझं टोटल काम. आणि तो जो वेळ असतो तो दुपारचाच असतो, मुलंही झोपतात आणि घर पूर्ण शांत असते आणि कॉलनीसुद्धा शांत असते. तर माझ्याकडे ना खूप असे कमी कपडे आहेत, त्याच्यामुळे एकदम काही अस्ताव्यस्त झालेलं तुम्हाला कपाट दिसत नसेल. आणि ऑर्गनायझर वगैरे जास्त नाही आहे, फक्त जे काही साड्यांचे कवर आहे ना तेच मी आत्ता 4 घेतले, फक्त 100 रुपयाला 4, 25चं एक असं पडलं. दुकानामधूनच घेतले, ऑनलाईन जे बोलवले होते ते पूर्ण डॅमेज आले, म्हणजे चेन वगैरे खराब होत्या. आणि रिटर्नचं ऑप्शन होतं त्याच्यामुळे मग मी रिटर्न करून टाकलं आणि पैसेसुद्धा आपले जमा झालेत. आणि मिशोवरून बोलवलं की ते प्रोसेस छान आहे की पैसे त्याच्या बदली न काही घेता आपल्या अकाउंटला जमा वगैरे होतात. तर ते वापस केले मी. ऑनलाईनचं शक्यतो नाही घेत, पण कुठल्या कुठल्या वस्तू खूप छान येते. पण मग म्हटलं एक्सचेंज करून जर चांगलं नाही आलं तर त्याच्यामध्ये आपला टाईम वेस्ट होईल, म्हणून मग दुकानातून घेतले आणि ते तुम्हाला आता मी दाखवले व्हिडिओतर्फे. तर आता इथे बघा सगळं काही पसारा काढून घेतला. एक कप्पा जो आहे ड्रेसेसचा तो ठेवून दिला पहिले, तो तिथेच ठेवायचा होता म्हणून तिथल्या तिथे उचलला आणि लगेच ठेवून दिलं. फक्त आता मुलांचं आणि माझं जे आहे ना ते खालच्यावर मला करायचं आहे, म्हणजे वरचा जो पोर्शन राहील तो पूर्ण माझा राहील. आणि आपल्या साड्या, ड्रेसेस ह्या गोष्टी जास्त असते, जास्त करून आता बघायला गेलं माझ्याकडे तर साड्याच आहे. आणि मुलांचे कपडे पण माझे लिमिटेडच असते, जसे मी लिमिटेड कपडे ठेवते तसेच मुलांचे सुद्धा ठेवते. जर जे काही यूजफुल असेल ते मी आता छोट्यासाठी म्हणून काढून ठेवते, नाहीतर मग पूर्ण फाटतपर्यंत किंवा कलर निघतपर्यंत तर यूज करतोच. आता तुम्ही लाईफस्टाईलवरून समजून गेले असेल की काय काय कशी कशी लाईफस्टाईल आहे. आणि खरंच सांगते एवढं आहे ना सगळं, पण आहे त्यात मी खरंच समाधानी आहे. नाहीतर खूप असं एवढा पगार आहे, इतका आहे, तितका आहे म्हणून खूप असं उधळभाव करायचा आणि मग समोरचा आपल्या बरोबरीचा जेव्हा समोर जातो तेव्हा मग रडायचं. असं न करताना खरंच उधळभाव न करण्यापेक्षा काटकसर केली ना तर ती कुठेही कामी येते, खरंच सांगते. आणि एक वेळा जर आपलं इन्व्हेस्ट करायला आपण चालू केलं तर खरंच आपल्याला ती सवय नेहमी लागते आणि त्या गोष्टी अंगवळणी आपल्या पडतातच.
आणि कुठेतरी ना खरंच ह्या गोष्टी समोर चालून आपल्याला कामी येतील. तर आता पॉईंट हा दुसरीकडे गेला, पण याच्यावर मला खूप काही बोलायचं आहे आणि बोलणार पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की खूप कमी प्रमाणात कपडे जे आहेत ते माझ्याकडे आहे. तसं बघायला गेलं तर कमी जरी असेल ना तरी युनिक आहे. माझ्या साड्या ज्या आहेत त्या सगळ्यांना खूप आवडते आणि खूप बेस्ट आहे साड्या. आता 5 ते 7 वर्षाचा काळ झाला लग्नाचा. तेवढ्या काळामध्ये ना खूप साड्या जमा झाल्या. बहिणीच्या लग्नांमध्येच खास करून घेण्यात आल्या. आता ही जी साडी आहे कथ्या कलरची, तर ही जी साडी आहे ही मी एका मोठ्या वडिलाच्या मुलीच्याच लग्नात रिसेप्शनला लावायसाठी घेतलेली होती. खालची जी साडी आहे ती माझ्याच बहिणीच्या लग्नात रिसेप्शनला लावायला घेतली होती आणि जी रेड कलरची वगैरे बघितली असेल साडी कलेक्शन मी दिलं आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल. त्याच्यात मी सगळे साडींचं डिटेल्स वगैरे सांगितलेलं आहे आणि खूप अशा कमी साड्या आहे पण युनिक आहे आणि मला सगळ्याच साड्या खूप आवडतात. तर अशा आउट फॅशन तर झालेल्या नाही आहे, अजून पण कोणत्या साड्या आहे त्या ट्रेंडमध्ये चालतच आहे. आणि ही जी हातामध्ये दिसत आहे ना ही मी स्वतःच्या कमाईतून जेव्हा कॉन्व्हेंटला जायची शिकवायला तेव्हा घेतलेली होती. तर चला तुमच्यासोबत बोलता बोलता सगळ्या काही जेवढ्या साड्या आहेत त्या मी सेट करून घेतल्या आणि खूप असा पसारा नाही होत माझ्या कपाटामध्ये, कारण माझी सवय आहे की ज्या वस्तू यूजमध्ये नाही आहेत त्या वस्तू एक तर सॉर्ट करून टाकायच्या, पूर्ण त्याच्यातून आउट करून टाकायच्या किंवा मग त्याचा कुठेतरी युटिलाइज करायचं. किंवा एखादी जर टी शर्ट्स असेल किंवा कुठलेही माझे जरी चुस्ते असेल किंवा वरच्या कुर्त्या असेल त्या खराब झाल्या तर पुसपास करायला मी काढून घेते. आणि कपडे घेताना मी असे चॉईस करते की जे दिसायला सोबर दिसेल, सिंपल दिसेल आणि नंतर आपण त्याला घरी यूज करू शकू असे. एकदम पार्टीवर नसते माझे ड्रेसेस. तर इथे ना असं ठेवलं आहे मी पहिला कप्पा पूर्ण अशा पद्धतीने ठेवून दिला आहे. की मोजून आता 4 ते 5 ड्रेसेस आहे. अशा नॅपकिन्स ठेवल्या आहे एका साईडला छोटे कपडे जे आपण बाहेर जायसाठी वगैरे यूज करतो, कारण कुठे जायचं म्हटलं थोडंसं व्यवस्थित पाहिजे. आणि मागच्या साईडला स्कार्फ वगैरे आणि असं मी अरेंज केलेलं आहे माझं साड्यांचं. तर या साड्या असं एकसारखे पाऊचेस नाही त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटत आहे, पण खूप छान बसले आणि कमी जागेत व्यवस्थित बसले. आणि यांचं तर बघू शकता तुम्ही खूप असं नीटनेटकं असते. प्रत्येक कपडा ना कपडा प्रेस करून असते आणि त्यांचा कप्पा तो स्वतःच मॅनेज करतात. मी तिथे हात पण लावत नाही. आणि खालचा जो कप्पा आहे तो मुलांचा. तर आता दोघांना पार्टिशन म्हणून एखादी खरड्याचं मी करणार आहे असा विचार केला. आता बघू आता कधी होते त्या गोष्टी. तर आता दोघांना 2 कप्पे मिळावे याच्यासाठी तर तिथे मुलांचे पण असे थोडक्यात ठेवलेले आहे. थोडक्यात म्हणजे तेवढेच कपडे आहे त्यांचे, तर तेवढे दोघांचे 2 साईडला ठेवलेले आहे. आणि खालच्या याच्यात माझ्या डेली ज्या लागते आपल्या सणावाराला साड्या सिंपल सिंथेटिक वगैरे, आणि एका साईडला पूर्ण जे एक्स्ट्राची ज्वेलरी वगैरे आहे ते. बाकी तर मी ड्रेसिंगमध्ये अरेंज केली, पण बँगल्स वगैरे जे आहे ते एका साईडला ठेवलं. अशा पद्धतीने एकदम सिंपल प्रकारे ठेवलं, कुठलंही ऑर्गनायझर वगैरे वापरलेलं नाही आहे. आणि एकदम साध्या पद्धतीने फक्त ज्या साडीचे कवर आहे ना तेच मी बोलवले. आणि इकडे बघू शकता याच्यामध्ये खूप असं मौल्यवान वस्तू आहे ज्या की अहोंच्या वर्द्या. आता SRPFला नाही आहे त्याच्यामुळे वर्द्या ज्या आहेत त्या तशाच पॅक करून ठेवल्या. मग इकडे तिकडे कुठं ठेवायच्या म्हणून त्या ग्रीन पिशवीमध्ये आणि अशा ठेवलेल्या आहे. वरती त्याच्या फाईल्स वगैरे डॉक्युमेंट्स भरपूर असतात ते ठेवलेले आहे. परत बॅगा वगैरे असते हँडबॅग वगैरे त्या तिथे ठेवलेल्या आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही या पिशवीमध्ये मी पूर्ण स्वेटर्स ठेवलेले आहेत. चौघांचे सुद्धा स्वेटर्स याच्यात आहे. बाजूच्या पिंकवाल्या पिशवीमध्ये टोपे, पूर्ण मफलर वगैरे जे काही बांधायला वगैरे लागते ते. त्याच्या खालच्या ब्लॅक पिशवीमध्ये जे एक्स्ट्राचे मुलांचे कपडे आहे जे आता घालत नाही किंवा यूजमध्ये पण नाही आहे, जे रिदूला होईल असे कपडे. आणि खालच्या याच्यात रेनकोट वगैरे. अशा पद्धतीने ना मी आपलं जे कपाट आहे ते अरेंज केलं. आणि इकडे अरे मितू, क्या है बेटा? पिज्जा। पिज्ज़ा खा रहे हो? कैसा है? अच्छा। यम्मी यम्मी। मजा आ रहा क्या? खाताना दाखव ना. हां ओके. स्पंदन काय खाता है? काय खाता बेटा? कैसा है? यमी है? काय है? अच्छा है? नाही आहे. नहीं है? फिर खाओ मत ना बेटा. दबा भी रहा और यमी भी नहीं. हे देऊन दे ना, कशाला ठेवला हातात. हा देतो देतो. खा तू पहिले. मुझे हाँ क्या करो. चलो.
आणि ना आमचं ठरलंच ते महिन्यातून एखादी वेळा असं बाहेर कुठे जायचं आणि मुलांना घेऊन असं जायलासुद्धा पाहिजे. घरातलं खाऊन मुलंसुद्धा बोर होते आणि आपल्यालाही थोडंसं चेंजेस वाटते. आणि ही जी दुसरी क्लिप दिसत आहे फणसच्या भाजीची, ही दुसऱ्या दिवशीची आहे. तर त्याच्यात काही बोललेले नाही आहे. व्हॉईस ओव्हर जो काही आहे तो तिथलाच आहे. पूर्ण ओरिजिनल साऊंड तुम्ही बघितलाच आता. तर सगळ्यांचं वेगवेगळे चॉईस होते आणि सगळ्या चौघांनीसुद्धा वेगवेगळ्या चॉईसनी खाल्लं आणि खूप छान एन्जॉय केला. त्यानंतर फणसची भाजी जी आहे ती मी अशा पद्धतीने बनवते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कांदे जे आहेत ते पेस्ट करून टाकलेले आहे, नाहीतर मसाला वगैरे वाटते मी भाजून असं पूर्ण मिक्सरला पेस्ट करून घेते, पण आता साध्या सिंपल पद्धतीने करत आहे. तर तुम्ही ना आता बघितलं की मी थोडंसं तेल टाकून जे काही फणसचे पीसेस आहेत ते सगळे काही फ्राय करून घेतले आणि त्याच कढईमध्ये आता मी भाजी तडका देणार आहे. तर जिराची आपण कुठलंही अद्रक लसूण मसाले वापरत असेल तरी जिरं तडतडल्याशिवाय फोडणी दिल्यासारखी वाटत नाही. तर जिरं छान असं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर थोड्याशा प्रमाणात अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि कांदा जो आहे तो कच्चा बारीक केला, त्याच्यामुळे ना थोडंसं जास्त होऊ द्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी काय करायचं, एकदम पॉवर जो आहे तो फुल करायचा गॅसचा फ्लेम, म्हणजे पटकन तो लवकर त्याचा जो स्मेल आहे तो पटकन गायब होतो आणि लवकर तो ब्राउनिश व्हायला लागतो. तर ही गोष्ट करताना ना नेहमी लक्ष ठेवायचं, नाही तर पूर्ण आपली जी काही वाटण आहे ते सगळं काही करपून जायचं. तर फुल पॉवर ठेवत असेल तर नक्की काळजीपूर्वक लक्ष ठेवा, जेणेकरून आपली भाजी एकदम मस्त होते. कारण पटकन त्याची स्मेल निघाली नाही की लगेच लवकर कांद्याला ना तेल सुटायला लागते. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं आपले मसाले जे आहे ते ॲड केले पटकन. आणि ना टमाटरची प्युरीसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे. कधी कधी आपण स्किप केलं तरी पण भाजीला खूप छान टेस्ट येते. तसं तर फणसच्या भाजीमध्ये टमाटर नाही टाकलं तरी बरं, पण आपल्याला सवय असते टमाटरशिवाय काही चव वाटत नाही भाजीला, म्हणून मग मी याच्यामध्ये टमाटरची प्युरीसुद्धा ॲड केलेली आहे. आणि आता टमाटरची प्युरी टाकली की लगेच मग त्याच्यामध्ये ना जे फणस मी फ्राय करून ठेवलेलं आहे ते टाकते. तर ना ताईंनो, तुम्ही व्हिडिओच्या इथपर्यंत आला असाल तर नक्की मला ना तुम्ही कमेंटमधून टॉपिक सुचवा की तुम्हाला माझ्याकडून कोणते कोणते व्हिडिओ बघायचे आहे. खरंच कधी कधी ना खूप डोकं जे आहे ते हँग होते की नेहमी रुटीन तरी काय दाखवायचं, किंवा मग घरातले कामं तरी आणखी कोणते काढायचे. खरंच एक व्लॉगर बनणं खूप कठीण आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांना बघतो आणि एकदम असं निगेटिव्हली कमेंट करतो, तर खूप असं विचार करून करत जा. मला तर खूप अशा कमी आलेल्या आहे, कमेंट आल्याच नाही आहे निगेटिव्ह. जेवढ्या काही येते तेवढ्या माझ्या ज्या ताई आहेत खूप छान छान जुळलेल्या आहे माझ्यासोबत. पण खरंच सांगते, एक व्लॉगर बनणं, व्लॉगिंग करणं आणि ते सगळं काही एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप काटकसर असते. याच्यामध्ये खूप मेहनत असते. कारण प्रत्येक दिवस निघाला की एक डोक्यामध्ये विचार असते की आज आपलं कंटेंट काय द्यायचं, आपल्याला कुठलं काय दाखवायचं. कारण रोजच आपलं शेड्यूल एकच असते, मग त्याला कुठल्या फॉर्ममध्ये आपण चेंज करायचं, कुठलं टॉपिक द्यायचं आणि त्या व्लॉगला कसं एडिट करून तुमच्यापर्यंत प्रेझेंट करायचं, खूप काही डोकं लागते. जेवढं वाटते तेवढं सोपी नाही आहे. तर चला, भाजी जी आहे ती बनलेली आहे आणि आजचा हा व्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.